हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळी सगळ्यांसाठी छान असे गरमागरम मस्त कोथिंबिरीचे पराठे केलेले होते, म्हणजे आम्ही याला कोथिंबिरीच्या चाणक्याही म्हणतो। तर सगळ्यांना खूप जास्त आवडतं, पण ते कडक होण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मग मी गॅसवर दोन तवे ठेवलेले होते आणि दुपारचं सगळं घरातलं काम आवरल्यानंतर आम्ही चाललेलो होतो मम्मीकडे। तर सहजच चाललेलो होतो, थोडंसं काम होतं त्यामुळे। आणि आत्ता आहे ना निघालेलो होतो, रस्त्यांचे कामं वगैरे पण सुरू आहे, त्यामुळे गाडी मिस्टरांनी थोडी स्लोच घेतली होती, कारण की दोन्हीही साईडने रस्त्यांचे कामं वगैरे सुरू होते। अंशू होती आमच्यासोबत, कारण की तिला सुट्टी होती आणि शिव घरीच होता। शिव बाबांजवळ थांबलेला होता, आईही नाशिकला गेलेल्या होत्या। आणि इकडे वहिनींनी गेल्या गेल्या मस्त दूध आणलं, अंशूने मिस्टरांनी मी मस्त दूध घेतलं। मम्मी इकडे विड्या बांधत होती, कार्तिकीचं मस्त खेळायचं काम सुरू होतं। त्यानंतर वहिनींने मस्त गरमागरम खीर बनवली शेवयांची, मग खीर वगैरे खाल्ली आणि आम्ही लगेचच निघालो। मग तर वहिनी म्हणत होते की रक्षाबंधनला लवकर या असं, आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो। घरी गेल्यानंतर शिवला भूक लागली होती, तर मग त्याच्यासाठी म्हटलं चला मस्त पास्ता बनवूया। तर इकडे पास्ता मस्त बॉईल करण्यासाठी ठेवलेला होता, तर छान असा 5 ते 10 मिनटं बॉईल करून घेतलेला होता मी पास्ता। मिस्टरांनी ना डिसोनोचा पास्ता ऑर्डर केलेला होता, तर हा 100% गव्हापासून बनवलेला आहे, मैद्याचा अजिबात वापर नाही आणि आरोग्यासाठी खूपच छान आणि 0 कोलेस्ट्रॉल आहे, फॅटमुक्त आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा रंग नाही आहे आणि 100% शुद्ध शाकाहारी आहे। तर इकडे कांदा वगैरे थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं आणि ढोबळी मिरच पण घेतलेली होती। शिव बोलला की सगळे व्हेजिटेबल टाक, शिवला व्हेजिटेबल आवडतात। तर पास्तासाठी मी डिसॉनोचंच ऑइल वापरते, ते रोजच्या जेवणात आपण वापरू शकतो। यात खूप हलका असा स्वाद आहे, मस्त सुगंधही आहे आणि पदार्थाला जी मूळ चव असते ना ती म्हणजे टाकल्यानंतर एकदम मूळ चव राहते, चव अजिबात बदलत नाही। तर खूप छान असा स्मेल येत होता तेलाचा। आणि त्यानंतर इकडे ना कांदा परतण्यासाठी टाकला, तर इकडे मस्त कांदा फ्राय झालेला होता। लगेच त्यामध्ये ना 2-3 हिरव्या मिरची कापून टाकायचं आहे, तुम्हाला असेल तर 2 टाका, तुम्हाला वाटलं तर 3 टाका, तुमच्या अंदाजानुसार। थोडेसे जिरे वगैरे पण टाकले मी, आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा करते, त्या दिवशी थोडीशी वेगळी पद्धत वापरली होती। आणि त्यानंतर मग इकडे ना सगळंच लाल तिखट, थोडासा पास्ता मसाला वगैरे सगळंच टाकून घेतलेलं होतं मी। तर तुम्हाला एवढी डिटेल्समध्ये रेसिपी सांगत नाही आहे, कारण की त्या दिवशी सांगितलेली मी तुम्हाला, आत्ता फक्त व्हिडिओतून दाखवते। तर इकडे मी ना आता थोडंसं वाफवून घेतलेलं होतं, जे काही आपण फोडणी वगैरे दिलेली होती ना, शिमला मिरच वगैरे, मुलांना ना जास्त कच्ची आवडत नाही, त्यामुळे थोडीशी पाणी टाकून वाफवलेलं होतं आणि नंतर मग पास्ता मसाला वरून टाकलेला होता। तर खूप छान पास्ता मसाला टाकल्यानंतर टेस्ट येते आणि असं म्हणजे स्मेलही खूप छान येतो। तर आपले पास्ता मस्त बॉईल झालेले होते ना, तेही त्यामध्ये ॲड करून घेतले आणि थोडंसं मीठ वरून घालून घेतलं आणि आपल्याला फक्त थोडंसं फ्राय करायचं आहे। थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर लाडून तेही आलेले होते। तर आईन ते नाशिकला गेलेले होते ना, वैशू मावशीची घरभरणी होती, तिकडे गेलेले होते, तेही सगळे आलेले होते आणि मी त्यावेळेस नेमकी पास्ताच बनवत होते। पास्ता झाला आणि लगेचच तेही आले, तर आपला मस्त पास्ता रेडी झालेला होता। तर खूप छान मस्त टेस्टलाही छान लागला, मीही टेस्ट करून बघितला ना,
खूप छान लागला. अशा पद्धतीत मस्त पास्ता करून बघा, नक्कीच छान वाटेल तुम्हाला, टेस्टलाही छान लागेल. लाडू बापरे, तू चक्क आमच्या घरी सायकल वर बाया, नजर पण लागायची पोराला. स्टेरिंग पण भारी त्याची. बाबांनी डायरेक्ट घरात रस्त्यानी. अहो पण भारी ना, सायकल केंद्रात जातो रोज. भारी बरं आहे ना, पण मग खेळतो ना. हा हा, हे काय चालू आहे लाडूचं भया? बापरे, आमच्याकडे आज कोण आलं? लाडू लाडू. चला चला चला, या या या, चला. तर इकडे अंशू आहे ना मस्त लाडूला खेळवत होती सायकलवर, आणि मग नंतर सगळे मोठे हॉलमध्ये येऊन बसले. तर संध्याताई, भाऊ, पूजा, अरुणाताई, आम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसलेलो होते इकडे, आणि लाडूही छान असं खेळत होता बलूनसोबत, आणि अंशू त्याला मस्त अशी फिरवत होती. तर खूप छान. आणि मिस्टरांचं चाललं होतं मोबाईलमध्ये POPच्या डिझाईन वगैरे बघण्याचं काम, कारण की आता POPचं कामही लवकर करायचं आहे ना, त्यामुळे. तर आता जो पुढचा व्हिडिओ आहे ना, तो स्वर्णाताईंच्या इथला आहे. तर त्यांच्याकडे मी गेलेली होते ना सोमवारी, तर त्यांनी खूप छान अशी मस्त पूजा मांडलेली होती, आणि साक्षात महाकालेश्वरचं दर्शन झालेलं होतं त्या पिंडीमध्ये. तर त्याचं शूट मी घेतलेलं होतं, पण टाकायचं राहिलेलं होतं, तर ते शूट आज मी टाकते. तर खूप मस्त पूजा मांडलेली होती त्यांनी. श्रावणी सोमवारच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. छान मस्त पूजा झाली ताईंची. सिंपल पूजा केली आजची, पण छान वाटतंय. फुलं नव्हते. ते रांगोळीचं लय छान वाटतं बरं का, पिढ्याच्या पुढे मांडलं. ताई खूप दिवसांनी आलंय घर बघायला. प्रियांका डिलेव्हरी झालं त्यामुळे वेळच नाही भेटला. अजून काम बाकी होईल आता. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्यांपेक्षा मोठा झालाय. सगळ्यांच्या आशीर्वादामुळं घर मस्त पूर्ण झालं आहे आता. तर थोडंसं काम बाकी आहे अजून, फरच्या वगैरे, म्हणजे भरपूर काम बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की जे मधलं इंटिरियर असतं ना त्याला भरपूर वेळ लागतो करायला, छोट्या बारीक निरीक गोष्टी. तर हळूहळू होईल आपल्या घराचं कामही लवकर पूर्ण. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.